नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 आणि 4 सप्टेंबर या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुमित अंतिलने कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे भालाफेक। पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू सुमित अंतिलने भालाफेक F64 अंतिम स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि सुवर्ण पदक जिंकले आहे। त्याने 70.59 मीटरच्या अप्रतिम थ्रोसह स्वतःचाच विक्रम मोडला, तर त्याने टोकियो पॅरालिम्पिक मध्ये 68.55 मीटर थ्रो टाकला होता। तर बघा, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्याने विक्रम केला होता 68.55 मीटर थ्रोचा। तर आता पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये हा विक्रम मोडून त्याने 70.59 मीटरचा थ्रो केलेला आहे आणि सुवर्ण पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे, कोणता देश 2025 मध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करणार आहे? तर याचे उत्तर आहे इंग्लंड। ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये लॉर्ड्स इंग्लंड येथे खेळवला जाणार आहे। हा सामना 11 ते 15 जून 2025 या कालावधीत होणार आहे लॉर्ड्सच्या मैदानावर। तर ही एकमेव कसोटी खेळली जाईल। आवश्यक असल्यास 16 जून राखीव दिवस म्हणून उपलब्ध असणार आहे। तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे। तर 2025 मध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन इंग्लंड या देशातील लॉर्ड्स मैदानावर करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे उत्तर आहे तेजिंदर सिंग। एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत। ते 13 जून 1987 रोजी IAFच्या फायटर स्ट्रीम मध्ये नियुक्त झाले। 4500 तासांहून अधिक उड्डाण करणारे ते श्रेणी अ पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आहेत। तसेच ते डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांना 2007 मध्ये वायुसेना पदक आणि 2022 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देण्यात आलेले आहे। तर भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी पदभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये नितीश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे बॅडमिंटन। पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे। नितीश कुमारने बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। त्याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव केला। नितीश कुमारचा जन्म राजस्थानमध्ये झाला असून ते सध्या हरियाणामध्ये राहतो। नितीश कुमारने पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे। तर बघा, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये नितीश कुमार यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे, नुकताच राष्ट्रीय पोषण महिना 2024 कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आला आहे? तर गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। 1 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 7वा राष्ट्रीय पोषण महिना 2024 सुरू केला आहे। तसेच राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर। याची सुरुवात गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरापासून करण्यात आली। हा महिना 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। ही मोहीम देशभरात पोषण जागृती आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बाल विकास मंत्रालय हे या मोहिमेसाठी नोडल मंत्रालय असणार आहे। नेक्स्ट आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 किती लोकांना प्रदान करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे 5। तर बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 हे 5 जणांना जाहीर झाला आहे। हे 5 व्यक्ती कोण आहेत बघा, गुयेन थी नोक फुआंग हे व्हिएतनामचे चिकित्सक आहेत, फरविजा फरहान इंडोनेशिया, मियाझाकी हाओ जपान, रूरल डॉक्टर्स मूवमेंट ही थायलंडमधील डॉक्टरांचा गट आहे आणि कर्मा फुतेन्सो हे भूतानचे आहेत। तर या 5 जणांना किंवा या 5 व्यक्ती आणि संस्था मिळून 5 जणांना हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेले आहेत। हा आशियातील सर्वोच्च सन्मान असून तो नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानला जातो। म्हणजेच आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार। हा पुरस्कार आशिया प्रदेशातील परोपकार आणि समाजसेवेसाठी व्यक्ती किंवा संस्थांना दरवर्षी दिला जातो।
तर 2024 मध्ये हे पाच नावे आहेत, यासाठी 5 जणांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर बघा 4 व्यक्ती आणि 1 संस्था किंवा गट. नेक्स्ट आहे नुकताच हिरो मोटोकॉर्पने कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजय भान यांची. भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने त्यांचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय भान यांची कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ग्लोबल मार्केट इन्साइट्स फंक्शनचे प्रमुख म्हणून ते थेट कार्यकारी अध्यक्षांना अहवाल देतील. ते 1991 मध्ये हिरो मोटोकॉर्पमध्ये सामील झाले होते. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये निषाद कुमारने उंच उडी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे रौप्य पदक. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये निषाद कुमारने पुरुषांच्या T47 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. निषाद कुमारने 2.04 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला. निषाद कुमारने 2020 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकले होते. तो हिमाचल प्रदेशचा खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणते राज्य हॉकी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे आयोजन करणार आहे? तर याचे उत्तर आहे बिहार. हॉकी इंडियाने जाहीर केले की 2024 हॉकी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 11 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान राजगीर बिहार येथे होणार आहे. बघा कालावधी काय आहे? 11 ते 20 नोव्हेंबर 2024 आणि ठिकाण आहे बिहार राज्यातील राजगीर. तर ही स्पर्धा नव्याने बांधलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतासोबत चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंडचे संघ भाग घेतील. कोणते संघ आहेत बघा सहभागी? भारत, चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंड. हॉकी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची ही 8वी आवृत्ती असेल. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने रांची येथे झालेल्या अंतिम सामन्यात जपानचा पराभव करून महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले होते. म्हणजे 2023 आणि 2024 असे दोनदा भारताला हे आयोजन करण्याचे संधी मिळालेली आहे. आशियाई हॉकी महासंघातर्फे महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाते. नेक्स्ट आहे इमॅन्युअल मॅक्रॉन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ऑर्डर ऑफ द ऑलिम्पिकने सन्मानित करण्यात आले आहे. ऑलिम्पिक ऑर्डर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे प्रदान केले जाते. भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला 2024 मध्ये ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कारही मिळाला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारताची दुसरी आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडी कार्यान्वित करण्यात आली. तिचे नाव काय आहे? तर INS अरिघाट असे नाव आहे. ऑगस्ट 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारताची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट विशाखापट्टणम येथे सेवेत दाखल झाली आहे. 2016 मध्ये INS अरिहंत ही भारताची पहिली आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडी कार्यान्वित करण्यात आली. बघा भारताची पहिली आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडी कोणती आहे? तर INS अरिहंत जी 2016 मध्ये कार्यान्वित करण्यात आली आणि ऑगस्ट 2024 मध्ये दुसरी आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडी कार्यान्वित करण्यात आली जिचे नाव आहे INS अरिघाट. तर यांची विस्थापन क्षमता 6000 टन आहे आणि ते समृद्ध युरेनियमसह 83 मेगावॅटच्या दाबाच्या प्रकाश पाणी अणुभट्टीद्वारे समर्थित आहेत. INS अरिघाटमध्ये अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अरिहंतपेक्षा INS अरिघाटमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट आहे नुकतेच अमृत लाल मीना कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर याचे उत्तर आहे बिहार. अमृत लाल मीना यांची 31 ऑगस्ट 2024 पासून बिहारचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी कोळसा सचिव म्हणूनही कार्य केलेले आहे. ते 1989च्या बिहार कॅडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. नेक्स्ट आहे नुकताच प्रोजेक्ट सी बर्डचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे उत्तर आहे राजेश धनकर. 28 ऑगस्ट 2024 रोजी राजेश धनकर यांनी प्रोजेक्ट सी बर्डचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती यांच्याकडून पदभार स्वीकारला. कारवार नौदल तळावर सध्या प्रगतीपथावर असलेल्या सर्वात मोठ्या संरक्षण पायाभूत सुविधा प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात नियुक्त करण्यात आले. ते नेव्हिगेशन आणि दिग्दर्शनातील तज्ज्ञ आहेत. 2015 मध्ये ॲडेन आणि अल होडेदा येमेन येथील भारतीय नागरिकांच्या नॉन कॉम्बॅटंट इन्व्हेशन ऑपरेशन्ससाठी
नाओ सेना पदक प्राप्त करणारा ध्वज अधिकारी आहे. नेक्स्ट आहे योगेश कतुनियाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रौप्य पदक. डिस्कस थ्रोवर योगेश कतुनियाने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. योगेशने पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56च्या अंतिम फेरीत त्याच्या पहिल्या थ्रोमध्ये 42.22 मीटर अंतर पार केले. हा त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो आहे. योगेश कतुनियाने टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. योगेश कतुनियान हा बहादुरगड हरियाणा येथील खेळाडू आहे. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण कोणी केले? तर द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि लोगोचे अनावरण केले. नवीन ध्वज आणि लोगोची संकल्पना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी दिल्ली यांनी तयार केली आहे. ध्वजामध्ये अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची भव्य इमारत आणि संविधानाचे पुस्तक आहे. तर ध्वजावर यतो धर्मस्तस्तो जया असा संस्कृत श्लोक आहे, ज्याचा अर्थ जेथे धर्म आहे तेथे विजय आहे असा होतो. नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे, म्हणजेच रिसेट हा कार्यक्रम? तर क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. रिसेट कार्यक्रमाचा उद्देश देशासाठी खेळलेल्या आणि देशाला मोठे नाव मिळवून देणाऱ्या निवृत्त खेळाडूंना सशक्त करणे हा आहे. हा कार्यक्रम निवृत्त खेळाडूंना त्यांच्या करिअरच्या विकासाच्या प्रवासात आवश्यक ज्ञान आणि कौशल्य देऊन त्यांना अधिक रोजगारक्षम बनवून त्यांना मदत करणार आहे. नेक्स्ट आहे पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर याचे उत्तर आहे प्रीती पाल. पॅरा ॲथलेटिक प्रीती पाल पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ॲथलीट ठरली आहे. प्रीती पालने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये T35 शर्यतीमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. म्हणजे 100 मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले, तसेच 200 मीटरमध्येही कांस्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रुबिना फ्रान्सिसने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. पॅरा नेमबाज रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या SH1 प्रकारात हे पदक जिंकले आहे. रुबिनाने अंतिम फेरीत 211.1 गुण मिळवले. रुबिना फ्रान्सिस या मध्य प्रदेशच्या खेळाडू आहेत. नेक्स्ट आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेले अमीर महतो हे कोणत्या राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर आहेत? तर याचे उत्तर आहे झारखंड. ट्रान्सजेंडर अमीर महतो यांची झारखंडचे पहिले समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमीर महतोने ओडिसाच्या संबलपूर नर्सिंग कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. 2023 मध्ये झारखंड सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ट्रान्सजेंडरसाठी राखीव जागा मंजूर केल्या होत्या. नेक्स्ट आहे ड्युरंड कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलेले आहे. ड्युरंड कप 2024 चे विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकले आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडने पेनल्टी शूटआउटमध्ये मोहन बागानचा 4-3 असा पराभव केला. या स्पर्धेची 133वी आवृत्ती होती. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर अंतिम सामना झाला. नॉर्थ ईस्ट युनायटेडला 60 लाख रुपये आणि उपविजेत्या मोहन बागानला 30 लाख रुपये बक्षीस मिळालेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या डेव्हिड मलान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर इंग्लंड. इंग्लंडचा माजी फलंदाज डेव्हिड मलान याने वयाच्या 37व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डावखुऱ्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी व्हाईट बॉल मालिकेतून वगळल्यानंतर ब्रिटिश दैनिक द टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हा आपला निर्णय जाहीर केलेला आहे. जोस बटलरसह कसोटी, एकदिवसीय आणि T20 मध्ये शतके झळकावणाऱ्या इंग्लंडच्या 2 पुरुष खेळाडूंपैकी मलान हा एक खेळाडू आहे. नेक्स्ट आहे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणता प्रकल्प सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे प्रकल्प नमन. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी भारतीय लष्कराने नमन प्रकल्प सुरू केला आहे. हे संरक्षण निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित समर्थन आणि सेवा प्रदान करेल. नमन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत विविध ठिकाणी 14 सामायिक सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ही 14 ठिकाणी कोणते आहेत बघा? नवी दिल्ली, जालंधर, लेह, देहरादून, लखनौ, जोधपूर,
बेंगडुबी, गोरखपूर, झाशी, सिकंदराबाद, सौगूर, गुंटूर, अहमदाबाद आणि बेंगळूर. तर येथे हे सामायिक सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये देशभरात सुमारे 200 केंद्रे स्थापन करण्याचे याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या पर्यटन मंडळाने सस्टेनेबल टुरिझम फॉर लाईव्हलीहूड रिकव्हरी प्रोजेक्ट या श्रेणीमध्ये पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन याचा सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे नेपाळ. नेपाळ टुरिझम बोर्डने सस्टेनेबल टुरिझम फॉर लाईव्हलीहूड रिकव्हरी प्रोजेक्ट या श्रेणीमध्ये पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनचा सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे. NTBला तिसऱ्यांदा समुदाय आधारित पर्यटनामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. PATA गोल्ड अवॉर्ड STLRPच्या पर्यटन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मान्यता देतो. तसेच नेपाळच्या 7ही प्रांतांमध्ये शाश्वत पर्यटन विकास वाढवण्यासाठी STLRPच्या प्रयत्नांनाही ते मान्यता देते. यापूर्वी 2022 आणि 2023 मध्ये गोल्डन अवॉर्ड जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याच्या पर्यटनाला डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन श्रेणीतील हॉलिडे हिस्ट या श्रेणीत PATA सुवर्ण पुरस्कार 2024 देण्यात आला आहे? तर केरळ राज्याला. केरळ टुरिझमला बँकॉक येथील एका कार्यक्रमात डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन श्रेणीतील हॉलिडे हिस्ट या ऑनलाईन स्पर्धेसाठी जागतिक स्तरावर प्रशंसित पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन गोल्ड अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला आहे. पर्यटन संचालक शिखा सुरेंद्रन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावर्षी PATA गोल्ड पुरस्कार मिळवणारे केरळ पर्यटन हे भारतातील एकमेव ठिकाण होते. हॉलिडे हिस्ट ही जुलै 2023 मध्ये पर्यटन विभागाच्या व्हॉट्सअप चॅटबॉटवर आकर्षक आणि रोमांचक बोली गेमद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महिनाभर चालणारी ग्राउंड ब्रेकिंग मोहीम सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या शॅनन गॅब्रिएल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर याचे उत्तर आहे वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजच्या शॅनन गॅब्रिएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने 2012 मध्ये वेस्ट इंडिज संघामध्ये पदार्पण केले. त्याने 59 कसोटी, 25 एकदिवसीय सामने आणि 2 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 3 फॉर्मॅटमध्ये 202 विकेट्स घेतल्या. गॅब्रिएल हा कसोटी सामन्यांमध्ये अधिक यशस्वी झाला आणि 2017 मध्ये वेस्ट इंडिज संघाचा नियमित सदस्य झाला. जुलै 2023 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो वेस्ट इंडिजकडून शेवटचा खेळला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.